नांदेडमध्ये भाजीपाला विक्रेत्यांनी घातलेल्या राड्यामुळे बाजारपेठात तणावाचे वातावरण निर्माण झाले। मनपा अधिकाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता पोलिसांच्या मदतीने भाजी बाजार हटवण्याचा गंभीर आरोप विक्रेत्यांकडून करण्यात आला आहे। अचानक मनपा पथक आणि पोलीस दल घटनास्थळी येऊन विक्रेत्यांचे गाड्या व साहित्य हटवू लागल्याने संताप उसळलाय। एका विक्रेत्याने ठिकाणीच गोंधळ घातला तर इतरांनी भाजीपाला फेकून मनपाच्या कार्यवाहीचा निषेध व्यक्त केलाय। या अचानक केलेल्या कार्यवाहीमुळे विक्रेत्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आणि असं असूनही मनपाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। शेतकऱ्याच्या मालाला भेंडीचा कॅरेट काल 1200 रुपयाला गेलं, टमाट्याचं कॅरेट काल 1200 रुपयाला गेलं। आज आमचा टमाट्याचा कॅरेटचा भाव 200 रुपये। हे कशामुळे? महानगरपालिकेमुळे। तिथं बसू नका, तिथं बसू नका। आज मी माल आणून यायला बसलो यायला तर आमचा शेतकऱ्याचा माल व्यापाऱ्याने जर शेतकऱ्याचा माल खरेदला तर यायच्या मालाचे पैसे व्हावे लागतात। आधीच पहिलं पाण्याने सगळं गेलंय, त्यात आणि भाजीपाला या शहराला पुरवलं। आज माझ्या पोटाचे एक लेकरा बाळानं काय टमाटे तोडले, 12 कॅरेट टमाटे आणले, 12 कॅरेट टमाट्याचा 200 रुपयाला एक खरीद झाले। आज मला सांगा, आज माझे नुकसान किती आहे? आज माझे टोटल नुकसान 18,000 रुपये झाले। हे सरकार देऊ शकते का? हे बघा इथं रस्त्यावर आज आम्ही काय गांजा लावला झालो, अन्य शहराला पुरवलं। भाजीपाला म्हणजे काय राहते? तुम्ही कागदाच्या नोटावर झोपता का? कागदा खाता का तुम्ही? दुकान आहे शोरूम मध्ये भाजीपाला जर मला सांगा, वाईनचं दुकान शिवाजीनगरला, दारूची वाईन साठे चौकात आणि शेतकऱ्याच्या मालाचा उकांड्या म्हणजे हे कोणत्या आहे? तुम्ही दारूवर आळा घाला, गांजाची दुकानं बंद करा, तुम्ही शेतकऱ्याच्या मागे का लागले? तुम्ही तुमची वर्दी हा अंगावर म्हणजे शेतकऱ्यावर काट्या घालता। तुम्हाला खातं दिलं कोण? तुम्हाला पदवी दिली कोण? मारायचे आमच्या संरक्षणासाठी हाती तुम्ही जनतेच्या आमच्या काट्या घालायसाठी। नगरपालिकेचा निषेध व्यक्त करतो, इथल्या पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त करतो, महाराष्ट्र शासनाचा मी निषेध व्यक्त करतो। कारण का या ज्योती टाकीच्या रोडला, आनंदनगर रोडला, MS26 नंबर रोडला जवळपास 10-15 वर्षापासून तरकारीचे दुकान लागतात साहेब। तरकारीचे दुकान रोडवर नका म्हणता तुम्ही। दारू घेणारे माणसं रोडवर जमतात, तरकारी विकणारे तुम्हाला रोडवर जमतात। पुन्हा तुम्ही इंदिरा गांधी मैदानावर नगरपालिकेच्या माध्यमातून बाजार बसवल्या। कुठल्या व्यापाऱ्याला कल्पना नाही साहेब, कुठल्या शेतकऱ्याला कल्पना नाही, कुठल्या व्यापाऱ्याला नाही कल्पना, कुठल्या शेतकऱ्याला कल्पना नाही, किंवा जे नांदेडचा ग्राहक आहे तरकारीचा त्या तरकारी घेणाऱ्याला देखील कल्पना नाही साहेब। कुठल्याच तुमचं नगरपालिकेचं नियोजन नसताना जर तुम्ही अचानक बाजार भरवशाल तर ती आम्हाला जमणार नाही। कारण का जमणार नाही साहेब? आमची 10 रुपयाची वस्तू 2 रुपयाला कोणी घ्यायला तयार नाही साहेब। एक वस्तू आम्हाला पिकवण्यासाठी किमान 100 दिवस लागतात। याचा नगरपालिकेनं कुठेतरी विचार केला पाहिजे। पुन्हा आम्ही साहेब 1-2 मिनिट सर, आम्ही 10 किलो तरकारी नगरपालिकेच्या माध्यमातून नांदेडला आम्ही विकायचं तर म्हणतं 10 किलोच्या पनीला आम्ही 10 रुपये नगरपालिकेला टॅक्स देतात। लाखो रुपये टॅक्स जाते साहेब आमच्या शेतकऱ्यांना, लाखो रुपये टॅक्स जाते। आम्हाला नगरपालिकेच्या माध्यमातून पाण्याची सोय नाही, बसण्याची सोय नाही, लाईटची सोय नाही, कुठल्याच काही तुमचं नियोजन आम्हाला मार नाही। कपडेचे सर नगरपालिकेने असे वळले इंदिरा गांधी मैदानाच्या गेट वडीत येऊन मारले सर। एका शेतकऱ्याला मारलं नाही, इथल्या किमान 100 शेतकऱ्यांसह त्यात दडपशाही केली। त्याच्यामुळे मी या पोलीस प्रशासनाचाही निषेध व्यक्त आहोत। शेतकरी आहोत आम्ही, नक्षलवादी नाही। आम्हाला एक वस्तू किमान कोथिंबीरची पिकवण्यासाठी 100 दिवस लागतात, काही वस्तू अशा 150 दिवस लागतात। तुम्ही अचानक मध्ये आमच्या भावनाशी खेळ करू नका। तुम्ही कुठेही बाजार बसवा तुमच्या नियोजनात, तुम्ही शेतकऱ्याला, व्यापाऱ्याला याच्यामध्ये घ्या, विचारात घ्या। ग्राहकाला देखील तुम्ही तुमच्या नगरपालिकेच्या माध्यमातून, तुमच्या ॲडव्हर्टाईजच्या माध्यमातून गिरायकाला देखील कळालं पाहिजे। हे जे आठवडी बाजार आहे शुक्रवारचा आपला इंदिरा गांधी मैदानात चलाय, ग्राहकाला माहित नाही, शेतकऱ्याला माहित नाही, व्यापाऱ्याला माहित नाही। तुम्ही दडपशाहीच्या माध्यमातून ही करणं असं करू नका, ही आमची अपेक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, नांदेड।